दृश्य सध्या आपण पाहतोय फ्रेममध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत आणि त्याच्यासोबत भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आहेत। नायगावमधून ही संपूर्ण दृश्य समोर येत आहेत। आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, यांची पुण्यतिथी आहे आणि आजच आपण पाहतोय की त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहेत। फडणवीस आणि भुजबळांनी एकाच गाडीतून प्रवास सुद्धा केलेला आहे। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर सागर, नेमकं काय ते सगळं सुरू आहे? फडणवीस भुजबळांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे म्हणून राजकीय चर्चांनाही उधाण आलंय। नक्की आपण जर पाहिलं तर आज नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होती आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर छगन भुजबळ एकाच गाडीमधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई असतील, त्याचबरोबर विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे असतील, अतुल सावे असतील आणि इतर मान्यवर जे आहेत आदिती तटकरे हेही उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर राज्यात छगन भुजबळ यांची ओबीसीची मोठी ताकद आहे आणि त्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं नाहीये, त्यामुळे मोठी नाराजी जी आहे ती पाहायला मिळत होती। मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना भेटून मी बोलेल असं छगन भुजबळ हे बोललेले होते आणि आज ते दोघंही एकाच गाडीमधून त्यांनी हेलिपॅड पासून तर फुलेवाड्यापर्यंत हा सर्व प्रवास जो आहे तो केलेला आहे। यामध्ये नक्कीच राजकीय चर्चा जी आहे ती झाली असेल। सोबत पंकजा मुंडे ज्या आहेत त्याही उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्व ओबीसी नेते या ठिकाणी एकवटलेले दिसतात। अतुल सावे असतील, त्याचबरोबर आदिती तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, जयकुमार गोरे असतील, शिवेंद्र राजे असतील, हे सर्व नेते आता अभिवादन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मकरंद पाटील असतील ती या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आजच्या भाषणातून काय बोलतील छगन भुजबळ याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। आता अभिवादनाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे। आपण जर पाहिलं तर आज सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक शिवसेनेने केलेलं आहे। त्यामुळं आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ यांच्या बाबतही आज नक्कीच देवेंद्र फडणवीस काय बोलतात, काय निर्णय घेतात, त्यांना मंत्रिमंडळात स्थान पुढील काळामध्ये मिळू शकतं का किंवा मोठी जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नक्कीच आजचा कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा आहे आणि दोनही नेत्यांनी एकाच गाडीमधून प्रवास केलेला आहे आणि ही चर्चा काय झाली ही काही वेळाने समजेल। मात्र या दोघांनाही आपण विचारण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत आणि खरोखर अत्यंत महत्वाची ही भेट जी आहे ती मानली जाते। गेल्या अनेक दिवसापासून छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांना भेटणार होते, चर्चा करणार होते, मात्र ती चर्चा आज होईल का किंवा ती चर्चा झालीये याची प्रश्न उत्तरं जी आहेत ती काही वेळामध्ये मिळतील आपल्याला। नक्कीच सागर, याचा प्रत्येक सविस्तर अपडेट आपल्याकडून आम्ही घेत राहू। तुर्तास आपण पाहतोय की नायगाव मधली संपूर्ण दृश्य आहे। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्याच निमित्तानं अनेक ओबीसी नेते जे आहे भाजपचे, राष्ट्रवादीचे ते एकवटले आणि एकत्र त्यांनी सावित्रीबाईंना अभिवादन केलंय। नको